मंत्री हसन मुश्रीफ यांना एका घोटाळ्या प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळाले। मुश्रीफ यांच्या विरोधातील एका घोटाळ्याचा आरोप प्रकरणी कागल न्यायालयात सी समरी रिपोर्ट सादर केलेला अशी माहिती वकिलांकडून उच्च न्यायालयात देण्यात आली। त्यानंतर उच्च न्यायालयाने मंत्री मुश्रीफ यांनी गुन्हा रद्द व्हावा यासाठी केलेली याचिका निकाली काढली। सरसेनापती संताजी घोरपडे या कारखान्यातील शेअर्स देण्याचा आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असल्याचं हे प्रकरण आहे। या प्रकरणानंतर ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आलेली। 2023 मध्ये मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आलेली। विवेक कुलकर्णी आणि काही शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात फसवणूक केल्याची ही तक्रार होती। ईडीने या संपूर्ण प्रकरणानंतर तपास देखील केला। याच प्रकरणात आता मंत्री हसन मुश्रीफ हे सही सलामत सुटलेत असंच म्हणावं लागेल।